आणि तो ग्रीन कलरचा आहे आमचा घर. गावी येण्यात हीच मजा आहे, सगळीकडे असं ग्रीन 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 म्हणजे चारी बाजूला फक्त ग्रीनच आहे. त्यामुळे मला इकडे येण्यात जास्त आवडतं. हाय गाईस, आज पूर्ण पॅकिंग करून गावी चाललो आहे आणि आज मला डेकोरेशन करायचं आहे. आता मला हार घ्यायचा आहे. गणपती बाप्पा मोरया. माझी मम्मी आता हार आणि फुलं घेऊन आली आहे. गाडीमध्ये बाप्पा बसलेले आहेत. फायनली आम्ही गावी आलोय आणि गणपती घेऊन आलोय घरी. हा बाप्पा, हा हा, लेट्स गो गाईस. आमच्या घरापर्यंत रस्ता नाही आहे, सो आम्हाला असं चालत जावं लागतं घरापर्यंत. आय होप इथे लवकरच लवकर रस्ता होईल आणि आमची गाडी आमच्या घराजवळ जाईल. त्याने शेती केली, ऑलमोस्ट सगळे लोक शेती करतात आणि आमचं घर आम्ही शेतावरच बांधलं. सो आणि तो ग्रीन कलरचा आहे आमचा घर. मला दिसतोय का? तो ग्रीनवाला आमचा घर आहे आणि आम्ही आता चाललोय. आणि हा वाईट बी पण आम्ही इथूनच जाणार आहोत तिकडे. हा शेजारचं घर आहे आणि हा आमचं घर आहे. हा माझा घर आहे आणि हा चिक्की आणि हा आमचा घराच्या समोरचा व्ह्यू आहे. खूप छान आम्ही डान्स करतो. सध्याचे टेबल सुकत लावले आणि इकडे खूप सारे गुलाबाचे फुलं आहेत आणि इकडे खूप छान होते. इकडे जास्वंदीचे फुलं आहेत आणि इथे खूप खूप सारे आहेत असे वेगवेगळ्या फुलांची झाडं आहेत आमच्याकडे. आणि आता आम्ही इकडे जाणार आहोत बांबू आणण्यासाठी. आता आम्ही बांबू आणायला चाललो आहे तिकडे. म्हणजे माझा भाऊ आणि म्हणजे फक्त चालू आहे तिकडे. मी म्हटलं होतं ना डोंगराच्या पायथ्याशी घर, ती कॉन्सेप्ट. हा माझ्या काकांचा घर आहे आणि तो बिलकुल डोंगराच्या पायथ्याशी आहे. आणि याच्या पाठीमागे लगेच एक शेत आहे आमचं आणि त्याच्या पाठीमागे लगेच डोंगर चालू होतो. आम्ही तिथे खूप वेळा जातो कधी कधी डोंगरातली फळं घेण्यासाठी. प्लॅनमध्ये थोडा चेंज आला आहे. आम्ही बांबू आणायला नाही जातो आता. आमच्याकडे ऑलरेडी जे कट केलेले आहेत बांबू, आम्ही तेच रियूज करण्याचा प्रयत्न करतो आता. आणि हा माझ्या काकांचं घर आणि याच्या लगेच पाठीमागे डोंगर चालू होतो. याच्या पाठीमागे मला एकही झाड नाही मिळाला. मी सरळ डोंगर चालू. आणि हा त्यांच्या घराच्या समोरचा व्ह्यू आहे. हा समोरचा व्ह्यू आहे आणि तिथे पण एक घर आहे, ते पण सेम. त्यांची पण शेती आहे आजूबाजूला. असं त्यांनी त्याची घर बांधून त्यांची शेती करते. आणि तो जो ग्रीन दिसतोय तो आपला ये डॉगी डॉगी. हे जे इकडे दिसतात ते मक्याचे झाड आहेत. त्याला मके पण आले. थोडं झूम करून दाखवते. हे मके आहेत. थोड्या दिवसात ते खायला पण मिळते. बांबू आम्हाला मिळालेला आहे म्हणजे आम्ही एकच घेतला बांबू आणि बाकी आम्ही हेच यूज करणार आहोत. जे आतापासून मी हे जे काढले आता गावी येण्यात हीच मजा आहे. सगळीकडे असं ग्रीन 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 म्हणजे चारी बाजूला फक्त ग्रीनच आहे. त्यामुळे मला इकडे येण्यात जास्त आवडतं. वाव. सो आता आपण रिटर्न चाललोय आपल्या घरी. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. हे असं करतो एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये पाणी जाण्यासाठी. हा असंच छोटासा घर बांधला इथे, असंच उन्हात वगैरे किंवा घरासारखंच यूज करण्यासाठी. जेव्हा आपण शेतावर असू तेव्हा यूज करण्यासाठी तुम्हाला. जसे की लोक बाथरूममध्ये पाय धुवायला जातात, पण आमच्या गावी जे काही चिखलाचे वगैरे पाय असतील ते आम्ही इथे धुतो. पाय जास्त खराब झाले असतील पाय तर आम्ही असं इथे धुतो.
त्याच्यानंतर क्लीन करू डेकोरेशनला सुरुवात झालेली आहे. गाईज आमचं डेकोरेशन इन प्रोग्रेस आहे. पप्पा बांबू वगैरे बांधून देतात. तर मित्रांनो बघू शकता मी काम करून जमलाय म्हणून मी फक्त रेस्ट करतोय. बाकी सगळेजण काम करतात पण मी खूप काम केलंय सुरुवातीपासून. तर आता मला फक्त 5 मिनिटाचा ब्रेक घेते. तर भेटूया परत एका ब्रेक नंतर. हे गाईज तर तुम्ही बघू शकता आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आणि माझे पप्पा या सगळ्यांनी मिळून आमचं डेकोरेशन कम्प्लीट केलेलं आहे. क्लॅप फॉर आवर सेल्फ. गुड गुड.